नारंगपूर नावाच्या एका गावामध्ये ललित आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहत होता। तो आपल्या शेतामध्ये काम करत होता। हे राम, आज गरमी खूप जास्तच आहे। बिना मेहनत केल्याचाच घाम येतोय खूप, आणि असंच चालत राहिलं तर आपल्याला खूप परेशानी होईल। आधीच पाऊस कमी असल्या कारणाने शेताची पूर्ण नमी चालली गेली आहे। हो, तुम्ही बरोबर म्हणताय। शेत आता पहिल्यासारखे नाही राहिले। आपल्याला थोडं थांबून जेवून घ्यायला पाहिजे। ऊन थोडं कमी झालं की आपण परत शेतामध्ये काम करू। हां, तू बरोबरच बोलली। भूक पण खूप जास्त लागली आता। ललित आणि त्याची बायको दोघेही एका झाडाखाली बसून जेवण करू लागले। असं हे सांग की आता आपल्या घरामध्ये किती दिवसाचं राशन राहिलेलं आहे ज्यामुळे आपलं घर चालू शकेल? फक्त उद्या रात्रीपर्यंत। काय बोलते? फक्त उद्या रात्रीपर्यंत? अरे देवा, माझ्याकडे पैसे पण राहिले नाहीये। हे राशन मी तुझं सोनं दागिनं गिरवी ठेवून आणलं होतं। आता मला काहीच दिसत नाहीये की आपण आयुष्य कसं जगणार। तुम्ही म्हणाल तर मी आपल्या माहेरी जाऊ काय? काही दिवस तिथं राहून मी तुमच्यासाठी राशन घेऊन येईल। मी तुला जाऊ तर नाही देऊ इच्छितो, पण आपल्याकडे आता काही दुसरा उपाय सुद्धा नाहीये। ललित आपल्या बायकोला त्याच्या सासरी म्हणजे तिच्या माहेरी पाठवून देतो आणि गावामध्ये इकडं तिकडं फिरायला लागतो। अरे ललित, कुठे गुमसुम होऊन चाललायस? ये चहा घे आमच्या सोबत। मी काय सांगू भाऊ, मला तर काही समजतच नाहीये। घरामध्ये राशन नाहीये, खिशामध्ये पैसे नाहीयेत, माझ्या पल्ले काहीच नाही पडत आहे। अरे तू तर काय चिंता करतोस? मी माझ्या काही जमिनी विकून एक मोठासा ट्रॅक्टर घेतलाय आणि मला एक वाहन चालकाची तलाश आहे। मला वाटतंय तू हे काम करू शकतोस। तुला महिन्याच्या शेवटी 3000 पगार देईल। जर तुम्ही मला नोकरी दिली तर हे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट असेल। माझा परिवार सांभाळून जाईल। आणि असंच झालं। राधे मोहननी ललितला आपल्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर बनवला। ललित दिवस रात्र मेहनत करून त्याच्या घरी काम करत होता आणि राधे मोहन बरोबर इतर लोकांच्या शेतामध्ये पण काम करत होता। अहो भाऊ, माझ्या शेतामध्ये थोडं पाणी भरलंय। काय तुम्ही माझ्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून जमीन तयार करून देता काय? जी, हे पण काय सांगायची गोष्ट आहे? मी जरूर करेल, पण ह्या शेतामध्ये पाणी खूप जास्त भरलेलं आहे। काही माझं हे ट्रॅक्टर आतमध्ये न धसून जाईल, नाहीतर खूप त्रास होईल। असं काही नाही होणार, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जा। ललित काही विचार न करता शेतामध्ये जातो। काही वेळपर्यंत ट्रॅक्टर बरोबर चालू असतो, पण त्या शेतामध्ये पाणी खूप भरल्यामुळे ट्रॅक्टर त्याच शेतामध्ये बुडू लागतो। हे काय अनर्थ केला मी? माझा पूर्ण ट्रॅक्टर खेतामध्ये फसला। आता मी याला बाहेर कसं काढू? आणि जर मी याला बाहेर नाही काढू शकलो तर खूप नुकसान होऊन जाईल। बघत काय बसलाय? ट्रॅक्टरच्या मालकाला बोलून आणा। तुमच्याकडून तर काहीच नाही होणार। उगाच मी माझी जमीन तयार करायला तुम्हाला सांगितले। तुम्हाला तर ट्रॅक्टर पण चालवायला येत नाही। चोरी आणू वरती सीना चोरी, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे। तुझ्या गोष्टीमध्ये येऊन मी माझी नोकरी सुद्धा गमावली। ललित घरी जाऊन आपल्या ट्रॅक्टरच्या मालक राधे मोहनला बोलून आणतो। मला तुझ्याकडनं ही उम्मीद नव्हती, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती ललित। आता माझं ट्रॅक्टर बाहेर निघालं तरी तर काही कामाचं नाहीये। माझं खूप नुकसान करून टाकलंस तू। आपण ट्रॅक्टरला बाहेर काढायचा पूर्ण प्रयत्न करू। ट्रॅक्टरच्या इंजनमध्ये जास्त पाणी भरल्यामुळे ट्रॅक्टरचं इंजन खराब झालंय आणि नुसता धूर निघतोय। मला हे सगळं नाही माहिती। मी तुला 1 वर्षाचा वेळ देतोय। मला नवीन ट्रॅक्टर आणून दे, नाहीतर तू आणि तुझी पत्नी जेल जाण्यासाठी तयार राहा। मालक, तुम्ही हे कसं बोलत आहात? मी एवढे पैसे कुठून आणणार आहे? राधे मोहन धमकी देऊन निघून गेला। ललितनी राधे मोहनच्या ट्रॅक्टरच्या कर्जाचा भार आपल्या डोक्यावर घेतला होता। ललितनी काही बैलांच्या मदतीने ट्रॅक्टरला बाहेर काढलं। भाऊ, हे ट्रॅक्टर कमी आणि रिक्षा जास्त वाटत आहे। याचं काही नाही होऊ शकत। जा आणि तुझं काम कर। माझ्या कामाच्या मध्ये नको येऊ, जा इथून। ललित त्या कबाड ट्रॅक्टरला आपल्या घरी घेऊन जातो आणि तिथं जाऊन बघतो की त्याची बायको खूप सगळ्या भाज्या आणि काही पाव घेऊन बाजारातून घरी आली होती। आज मी तुमच्या आवडीची पावभाजी बनवणार आहे। हे खाऊन तुम्ही कुठेतरी काम शोधायला निघून जा। कमीत कमी 2 वेळाची भाकरी तर तुमच्या नशिबात असेल।
माझं डोकं तर टेन्शननं फुटत चाललंय. काहीच समजत नाहीये की काय करू. नवीन ट्रॅक्टर घेता घेता काही माझा जीव तर नाही चालला जाऊ. शुभ शुभ बोला हो. आपल्या दोघांना मिळून काहीतरी करावं लागेल, नाहीतर आपलं जीवन कष्टाने निघेल. तेवढ्यातच तिथं ललितच्या बायकोचा भाऊ म्हणजे सुरेखाचा भाऊ आला. तो आपल्याबरोबर कोयला आणि एक तवा घेऊन आला होता. भाऊजी कसे आहात तुम्ही? हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. ओफो, एवढा सगळा कोळसा आणि एवढा मोठा तवा, हा काय कामाचा आहे? मला ताईने सांगितलं की ती आज पावभाजी बनवत आहे, त्यामुळेच मी हा तवा आणि कोळसा घेऊन आलोय की पावभाजी एकदम स्वादिष्ट बनेल. एवढा मोठा तवा शेवटी आपण ठेवणार तरी कुठे? हा तवा आपण ट्रॅक्टरच्या बाद झालेल्या इंजिनमध्ये ठेवू आणि पेट्रोलच्या जाग्याटी कोळशाच्या आगीवर आपण पावभाजी बनवूया. माझ्या तर काहीच समजतच नाहीये. शेवटी हे कळल्यानंतर होणार तरी काय? अरे भाऊजी, तसं पण ते ट्रॅक्टर एक कबाड बनून पडलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त काय उपयोग होऊ शकतो? फ्रीमध्ये कोयला भेटलेला आहे. कुठं तुमचे पैसे गॅसच्या सिलेंडरमध्ये वेस्ट करत आहात? तुमचं हे बोलणं पण ठीक आहे. बरोबर बोललास तू. आपल्यालाही तेच करायला पाहिजे. मग काय, ट्रॅक्टरच्या समोरच्या भागावर त्यांनी कोळशावर तवा ठेवला आणि ट्रॅक्टरच्या इंजिनवर पेट्रोलच्या जाग्याटी कोळशे ठेवून तव्याला गरम करू लागले. आणि बघताच बघता सुरेखानी त्या ट्रॅक्टरच्या तव्यावर सगळ्या भाज्या टाकल्या आणि पावभाजी तयार होऊ लागली. काही मिनिटातच ट्रॅक्टरच्या तव्यावर पावभाजीचा सुगंध येऊ लागला. अरे वा, सुगंध तर खूप बढिया येतोय. आपली ट्रॅक्टर पावभाजी बनली आहे वाटतं. वा भाऊजी वा, तुम्ही काय नाव दिले याला? पूर्ण कुटुंबानी ट्रॅक्टरच्या पावभाजीचा आनंद घेतला आणि ललित आपल्या बायको सुरेखाशी बोलला, भाग्यवान जे पण असेल, पण बनली खूप छान आहे. का नाही आपण पावभाजीचाच व्यापार करू? आपल्याकडे तर आता सगळं साधन सुद्धा आहे. तुम्ही तर माझ्या मनाची गोष्ट म्हटला. उद्यापासूनच आपण आपल्या ट्रॅक्टर पावभाजीचा स्टॉल बाजारात लावूया. अजिबात वेळ न घालवता दुसऱ्याच दिवशी ललित आणि सुरेखानी आपल्या ट्रॅक्टरला बाजारात जाऊन उभं केलं आणि नरेश त्यांची मदत करू लागला. हळूहळू सगळ्यांना ट्रॅक्टर पावभाजीबद्दल कळू लागलं. भाऊ, आम्ही तुमच्या ट्रॅक्टर पावभाजीबद्दल खूप काही ऐकलंय. काय आम्हाला खाऊ घालशील? हां, बिलकुल बिलकुल. हे शुद्ध देसी तुपापासून बनलेलं आहे. ना मिलावट ना काही वेगळी गोष्ट. ताज्या भाजीचे 4 छान तर माझ्या ह्या ट्रॅक्टरने लावलेले आहे. वा वा, एवढी छान पावभाजी जी मी आजपर्यंत नाही खाल्ली. हे देवा, तुझा लाख लाख धन्यवाद. तू माझ्या जिभेला एवढं चांगलं स्वादाचं जेवण खाऊ घातलंस. ट्रॅक्टर पावभाजीची चर्चा हळूहळू सगळेभर पसरली. पूर्ण 1 वर्ष निघून गेला होता. ललित आणि त्याची बायको पहिल्यापेक्षा जास्त धनवान झाले होते. एक दिवस राधे मोहन त्यांच्या घरी आला आणि म्हणाला, अरे ललित, कुठे आहे? मला माझं नवीन ट्रॅक्टर दे, नाहीतर मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेल. तेवढ्यातच तिथं ललित एक नवीन आणि शानदार ट्रॅक्टर घरी घेऊन आला होता आणि राधे मोहनला बोलला, हे घ्या तुमचा ट्रॅक्टर, एकदम नवीन. मी तुमच्याकडे येणारच होतो. राधे मोहन नवीन ट्रॅक्टर घेऊन खूप खुश झाला आणि ललितचे आभार मानले. तेव्हा सुरेखा म्हणाली, असं कसं तुम्ही जायला लागलाय? आमच्या घरचा ट्रॅक्टर पावभाजी नाही खाणार? नेकी आणि पूछ. ललित आपल्या बायको आणि तिच्या भावाबरोबर ट्रॅक्टर पावभाजीचा व्यापार एकदम गाजत वाजत चालवू लागले आणि सगळी एकदम आनंदात आपलं जीवन जगू लागले. सुनील आणि आसिफ दोघं मित्र होते. ते दोघं एकाच गावात राहत होते आणि एकत्र बांबू कापायला जात असे. आपण जंगलाच्या खालच्या बाजूला जायला हवं. तिकडे खूप मोठे मोठे बांबूची झाडं आहेत. पण तिथे जायला आपल्याला नदी पार करावी लागेल आणि परत येताना नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असला तर आपण येणार कसं? आपण तेव्हाच त्या बाजूला जाऊ जेव्हा नदीचा प्रवाह कमी असेल आणि लवकर लवकर बांबू कापून परत येऊ. जेवढा बांबू लांब असतो तेवढे पैसे जास्त. याचा विचार कर. हे सुद्धा ठीक आहे. मग उद्याच जाऊया. दुसऱ्या दिवशी दोघं खालच्या जंगलात जाऊन पोहोचले. इथे किती मोठे मोठे बांबू आहेत आणि लांबही.
व्यापारी यांचे चांगले पैसे देतील. हो. चांगले बांबू मिळाल्यामुळे दोघे खूप आनंदात होते. त्यांनी ते बांबू त्यांच्या गावात आणले. वा वा, खूप दिवसांनी असे बांबू पाहिले आहेत. आता यांची किंमतही चांगली द्या. हो हो, एका बांबूचे 200 रुपये. तुम्ही दोघांनी 5 बांबू आणले आहेत, त्याचे झाले 1000. 1000 मिळाल्यामुळे दोघे खूप आनंदात होते. ते पैसे दोघांनी आपसात वाटून घेतले. रोज लहान लहान बांबूंची फक्त 300 रुपयांची कमाई होत होती. आज 500 रुपयांची झाली आहे. आता आपण नेहमी जंगलाच्या खालच्या भागातच जाऊ. हो. त्या दिवसानंतर ते दोघं नदी पार करूनच बांबू आणत असत आणि व्यापारी पण त्यांना चांगले पैसे देत असे. एकदा दोघं जायला निघाले. भाई, आईने सांगितले की बाजारातून काही मसाले आणि तांदूळ आणायचे आणि मला पनीरही घ्यायचंय. तर चल, आधी बाजारात जाऊया, मग तिथून नदी पार करूया. हो, दोघी कामं एकाच वेळी होतील. दोघं बाजारात गेले आणि त्यांना जे सामान हवं होतं ते त्यांनी विकत घेतलं. बघ मित्रा, किती ताजं पनीर मिळालंय. आज रात्री तर माझी पार्टी आहे. मी पण येईन खायला. ये ना. तुला कधी नाही म्हटलंय का मी? चल आता नदीच्या पलीकडे जाऊ. बांबू कापून विकायचे पण आहेत ना. हो हो. आणि ते दोघं खालच्या जंगलाकडे गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी नदी पार केली आणि ते जंगलात गेले आणि बांबू कापू लागले. पण अचानक पाऊस सुरू झाला. आपल्याला घरी जायला हवं. नदीचं पाणी वाढू लागलंय. हो, फक्त एक आणखी बांबू कापूया. हो. पाऊस आणखी वाढला. काही वेळातच त्यांचे बांबू कापून झाले आणि ते दोघं ते बांबू घेऊन नदीकडे जाऊ लागले. पण नदीला पूर आला होता. नदीत पाणी खूप जास्त झालंय. एवढ्या वादळात नदी पार करणं आपल्यासाठी सुरक्षित नाही. हो, आपण काही वेळ जंगलातच वाट पाहू. हो, त्या बाजूला जी गुहा आहे तिथेच वाट पाहूया. दोघं गुहेकडे गेले. गुहेत आधीपासूनच काही सुकलेली लाकडं होती. यांना जाळूया, थोडं गरम वाटेल. आसिफने जे सामान घेतलं होतं त्यात माचीसही होती. आसिफने त्या सुक्या लाकडांना आग लावली आणि दोघं मित्र शेक घेऊ लागले. खूप भूक लागलीये यार. मलाही. ऐक, आपण काहीतरी बनवूया. नाहीतरी थोडं सामान आपल्याकडे आहेच ना. पण आपण कसं बनवणार? आपल्याकडे तर भांडी पण नाहीयेत. तेव्हाच आसिफचं लक्ष बांबूकडे गेलं. आपल्याकडे बांबू तर आहेत ना. बांबू मध्ये जेवण शिजवू शकतो. कसं काय? तू बांबू बिर्याणी नाही ऐकली का? नाही, बांबूत बिर्याणी पण बनते. पण आपल्याकडे मांस कुठे आहे? मांस नसलं म्हणून काय झालं, पण आपल्याकडे पनीर तर आहे. पनीर बिर्याणी बनवूया. पण कसं काय? तू पाहत राहा. आसिफने 2 बांबूचे तुकडे कापले. त्याच्याकडे जे तांदूळ होते ते त्याने धुतले. बांबूमध्ये तांदूळ, मसाले, पाणी, मीठ आणि पनीर टाकलं. मग बांबूच्या एका बाजूला झाडाची पानं भरून बांबू बंद केला आणि मग ते सगळं नीट हलवलं आणि आगीवर ठेवलं. आता फक्त 20 मिनिटात आपली बांबू बिर्याणी तयार होईल. बघूया. बांबू आगीवर शेकू लागले आणि जेव्हा बांबू पूर्णपणे जळले तेव्हा खूपच छान वास गुहेत पसरला होता. असं वाटतंय बिर्याणी तयार झालीये मित्रा. आसिफने ते बांबू बाहेर काढले आणि 2 केळ्याची पानं लावली आणि बांबू थंड झाल्यावर बिर्याणी त्या केळ्याच्या पानावर काढली. बघायला तर खूप चविष्ट वाटतीये. आता कशीही असो, भूक लागलीये तर आपण खाऊया. चल. दोघांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यांना ती खूप आवडली आणि मग दोघं ती आवडीने खाऊ लागले. भाई, तू तर अशी सुंदर बांबू बिर्याणी बनवतोस ना की काय सांगू तुला.
अरे असू दे रे, तू तर ही बिर्याणी विकायला हवी मित्रा. कुठे मजदुरी करत बसलायस तू? ही बिर्याणी प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. खरंच? हो, तू म्हणत असशील तर सोबत ढाबा पण उघडूया आपण. हो हो, का नाही? जेव्हा पाऊस थांबला, नदीचं पाणी कमी झालं, तेव्हा दोघं बांबू घेऊन त्यांच्या गावी आले. पण आज त्यांनी बांबू विकले नाहीत. दुसऱ्या दिवशी दोघांनी गावाच्या नाक्यावर त्यांची गाडी लावली. गावकरी चकित झाले होते की हे बांबू काय विकत आहेत. अरे बाळा, हे काय आहे? ही बांबू बिर्याणी आहे काका, पनीरची. बांबू बिर्याणी, जरा आम्हालाही खाऊ घाल. गावातल्या लोकांनी पहिल्यांदा बांबू बिर्याणी खाल्ली. अरे वा, काय कमालीची चव आहे आसिफ भाई. अशी बिर्याणी आयुष्यात खाल्ली नव्हती मी. मजा आली. आसिफ आणि सुनीलची बांबू बिर्याणी गावात प्रसिद्ध झाली. ग्राहक रांगा लावून बांबू बिर्याणी खायला येऊ लागले. आसिफ आणि सुनीलची मिळकतही कितीतरी पटीने वाढली. मग काय, सुनील आणि आसिफने मजुरी सोडून बांबू बिर्याणी विकायला सुरुवात केली. त्या दोघांची दिवसेंदिवस प्रगतीच होऊ लागली. लांबून लांबून लोक त्यांची बांबू बिर्याणी खायला येऊ लागले आणि पाहता पाहता त्यांचं गावात मोठं हॉटेल झालं आणि दोघे श्रीमंत झाले. कधी वाटलंच नव्हतं की कधी असं सुद्धा होईल. मलाही अजिबात वाटलं नव्हतं. त्या दिवशी तो पाऊस आपलं नशीब बदलायलाच आला होता. हो ना, त्या दिवशी पाऊस आला असता आणि ना आपण अडकलो असतो आणि आपण कधी बांबू बिर्याणी बनवली नसती. मित्रा, हे सगळं आधीच लिहिलेलं होतं. विधाता आधीपासूनच सर्वांचं नशीब लिहून ठेवतो. आपण तर फक्त मोहरे आहोत जे त्याच्या मार्गावर चालतो. हो नक्की. बांबू बिर्याणीने आसिफ आणि सुनीलचं नशीब बदललं आणि त्या दोघांना आयुष्यात मोठी गोष्ट कळली. संकटातच नवीन मार्ग सापडतो आणि कोणी सांगावं नशीब कधी कुठे वळेल. मणिपूर नावाचं एक गाव होतं, जिथली लोक खूप जास्त पिछडे आणि खूप जास्त गुलामनुमा जीवन जगत होते. जर काय कोणाच्या घरी सायकल यायची तर त्यांना पूर्ण गावाला जेवण घालावं लागायचं. त्याच गावामध्ये रामू राहायचा. रामू गावाची छोटी मोठी कामं करून आपलं घर चालवायचा. कधी सरपंचच्या घरी काम करून तर कधी लाकडं कापून त्यांना विकून थोडेफार पैसे कमवायचा. जंगलामध्ये झाडं कापणं पण आता अवघड झालं आहे. माहित नाही कोणतं जनावर कधी समोर येईल, ह्या गोष्टीची भीती वाटत असते. रामू काही लाकडं घेऊन त्यांना विकायला बाजारी जायचा. अरे ये रामू ये, मी खूप वेळापासून तुझीच वाट बघत होतो. माझी वाट पाहत होतोस? ती कशाला? काय गोष्ट झाली? हे लाकडं घे आणि मला पैसे देऊन मोकळा कर. अरे सरपंच साहेब तुम्हाला त्यांच्या घरच्या कामासाठी बोलवत होते आणि म्हणत होते पूर्ण जुना हिशोब करणार होते. काय बोलत आहेस तू? या लकडीचं माप कर आणि आजचा हिशोब कर. मी सरपंचाच्या घरी लगेचच चालल्या जातो. रामूने त्या लाकूडवाल्याकडून काही पैसे घेतले आणि सरपंचच्या घरी काम आणि पैशाच्या लालचमध्ये निघून गेला. तेव्हा सरपंच आपल्या मुंशी बरोबर बोलणं करत होता. ह्या गावातील लोकांना गुलाम बनवणं खूपच सोपं आहे. काय करायचं आहे? त्यांना हताश आणि परेशान करायचं आहे. त्यांना खुश राहूच द्यायचं नाही. आणि जर काय ते एकदा खुश झाले नंतर ते कसले गुलाम तेच होऊ शकतात जे परेशान आहेत, जे चिंतेत आहेत. एकदम बरोबर बोललात सरपंच साहेब. यामुळे तुमच्या समोर अर्ध्यापेक्षा जास्त नौकर चाकर फिरतात. त्या सगळ्यांचं बोलणं दूर उभं राहिलेला रामू खूप चांगल्यापैकी ऐकतो आणि मनातल्या मनात विचार करतो. किती पाप आहे हे सगळ्यांच्या मनात. पूर्ण गावाला नोकऱ्याच्या नजरेमध्ये बघतात. जर कोणी यांच्याकडे मदत जरी मागितली तर ते पक्का मूर्ख आहे. रामू सरपंचकडे जाऊन बोलतो.
देश तर कधीच स्वतंत्र झाला सरपंच, पण तुमच्यासारखे सरपंच आणि मुन्शीच आहेत जे गुलामी आणि वाईट विचार ठेवतात, जे गरिबांना गुलाम समजतात, आम आदमीला मूर्ख आणि इमानदार लोकांना मंद. तू होश मध्ये तर आहेस रामू? ह्या कसल्या गोष्टी करत आहेस? तुझी एवढी हिम्मत की तू हे सगळं माझ्या समोर बोलत आहेस? छोटं तोंड मोठी गोष्ट. सरपंच साहेब सोडा, तुम्ही सांगा. तुम्ही मला बघत होता ना? बाजारात काही काम होतं? आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. जाऊन मंडप लाव आणि पूर्ण गावात सांग की आज जेवण आहे आमच्या घरी. सोबतच जे हलवाई येतील तू त्यांना हातभार लाव. ठीक आहे सरपंच. आणि तुमच्या ह्या गुलामाचे मागचे पैसे पण बाकी आहेत, तर त्याचा पण थोडा लक्ष ठेवा. तुझा हिशोब मी आत्ताच चुकता करेल. पहिले जाऊन सगळं काम कर. दावतची पूर्ण तयारी जसं रामूच्या हातामध्येच होती. तो गावच्या प्रत्येक घरी जाऊन न्योता देण्यापासून सगळे काम करून द्यायचा. या सगळे पोट भरून जेवा. जेवण खूपच सुंदर बनलेलं आहे. जेवण खूप जास्त रुचकर बनलं आहे. आपलं वजन वाढून चालल्याचा. खरंच खूपच चांगली व्यवस्था केली आहे. मज्जा आली जेवण करून. जिथं रामूचा हात असतो तिथं अशीच मज्जा येते. खरं बोलला तुम्ही. रामूच्या हातामध्ये तर जसं जादू आहे. जे पण बनवलं जातं त्याच्यामध्ये रामूचे हात पडले तर जेवण खूप जास्त स्वादिष्ट आणि चांगलं होतं. पूर्ण गावाने खूप आनंदाने दावत खाल्ली आणि सगळ्यांनी रामूची खूप प्रशंसाही केली. पण सरपंच आणि त्याच्या मुलग्याला ही गोष्ट अजिबात नाही आवडली. पण जेव्हा रामू सरपंचकडे आपल्या हक्काचे पैसे मागायला गेला तेव्हा सरपंच आणि त्याच्या मुलग्याला ही गोष्ट अजिबात नाही आवडली. सरपंच साहेब, सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित झाल्या. पूर्ण गावाने जेवण पण केलं आणि तुमच्या मुलाचा वाढदिवस पण खूप चांगल्या प्रकारे झाला. आता द्या, आता माझी पगार द्या. सगळं झालं पण काही गोष्टी चांगल्या नाही झाल्या. माझ्या मुलाला कोणीही वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या. फक्त आले, जेवण केलं आणि तुझी बडाई करून चालल्या गेले. असं वाटलं नव्हतं गावातील लोक असं करतील. आणि राहिली गोष्ट तुझ्या पगारीची, तू ती घेऊन जाऊ शकतोस. सरपंचने रामूला पैसे दिले. रामू तिथून निघून गेला. मालक, हे काय? रामूचे पैसे तुम्ही असे कसे काय देऊन टाकले? ही तर वाईट गोष्ट आहे. तू त्याची चिंता नको करूस. मी रामूच्या मागे 2 गुंड लावले आहेत. जसं तो जंगलाच्या रस्त्यातून घरी जाईल ते दोघं त्याच्यासोबत भांडण करून रामूकडून पैसे घेतील. चाल चाल चाल, पैसे काढ, पैसे काढ, पैसे काढ, नाहीतर खतम होऊन जाशील. पैसे काढ. त्या दोन्ही गुंड्यांना बघून रामू खूप जास्त घाबरला. जी, हे 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 घ्या पैसे आणि चालले जा, पण मला काही नका करू. जसंच गुंडे तिथून निघून गेले रामू फुटून फुटून रडायला लागला. हे देवा, मी तुझं काय वाईट केलं आहे? माझा परिवार खूप दिवसापासून भुकेलेला आहे. फक्त ह्या गोष्टीची वाट बघत आहेत. मी काही पैसे कमवून त्यांचं पोट भरू शकेल. मी तुमच्याकडे काही जास्त मागितलं पण नाहीये, जे माझ्यासोबत एवढं वाईट होत आहे. रामूच्या रडण्याची आवाज ऐकून जंगलाचे खूप सगळे प्राणी इकडे तिकडे पळायला लागले. त्याच मध्ये एक ससा रामूच्या समोर जखमी हालत मध्ये समोर आला. अरे हे काय? याची हालत तर खूपच जास्त नाजूक आहे. मला याचा जीव वाचवला पाहिजे, नाहीतर हा ससा मरून जाईल इथे. रामू त्या सस्याची मदत करतो. जसंच ससा होश मध्ये येतो ससा रामूला बोलतो, अरे रामू, तू मला ओळखला नाहीस? मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. सस्याची आवाज ऐकून रामू खूप जास्त घाबरून जातो. तू बोलू कसं शकतोस? हे सगळं काय होत आहे? तुला माझं नाव कसं काय माहितीये? आणि माझा लहानपणीचा मित्र? हे सगळं काय आहे? हे सगळं काय बोलत आहेस तू? अरे तू शांत हो. मी एक मायावी ससा आहे. बहुतेक तुला आठवण द्यावी लागेल. हे बघ. त्या मायावी सस्याने आपल्या जादुई शक्तीयांनी रामूच्या लहानपणाची गोष्ट त्याला दाखवली. रामूच्या समोर त्याचा लहानपणा दिसत होता.
जिथे रामू त्याच सस्याबरोबर खेळत होता, त्याला खाडवत होता आणि त्याला पाणी पण पाजवत होता. हे कसं काय होऊ शकतं? हा मुलगा तर मी आहे. मला जिथपर्यंत लक्षात आहे, माझ्या वडिलांनी तुला कोणत्या जादूगाराला विकलं होतं. तू बरोबर बोललास. त्या जादूगरच्या मदतीने मी आज मायावी ससा बनलो आहे आणि ह्या जंगलमध्ये राहतो. एक वाघाने माझ्यावर हमला केला. मी त्याच्याकडून वाचता वाचता इथे आलो आणि तू माझे प्राण वाचवलास. आता तू माझ्याकडून कोणत्याही 2 वस्तू मागू शकतोस. मी त्यांना नक्की पूर्ण करीन. मला तुझ्याकडून काहीच नाही पाहिजे. तू फक्त चालला जा आणि मला एकटं सोड. अजून काही नाही. रामूला हताश आणि परेशान बघून ससा आपल्या जादुई शक्तीने त्या जाग्याटी एक पाणीपुरीचं झाड बनवतो. हे काय आहे? पाणीपुरीचं झाड? असं तू का केलंस? तू आपली पाणीपुरी विकून आपलं घर चालवत जा. ह्या पाणीपुरीच्या झाडाने पुरी तोडून आणि समोरच्या विहिरीतून पाणी घेऊन तू त्याला विकत राहा. ह्याने तुझी आमदनी पण होईल आणि माझं वरदान पण पूर्ण होऊन जाईल. त्या मायावी सस्याच्या मदतीने रामू खूप जास्त आनंदात आला आणि त्याच्या आनंदाचे अश्रू बाहेर पडले. धन्यवाद मित्रा. लहानपणी केलेले उपकार तुला अजून लक्षात आहेत. धन्यवाद. मी या पाणीपुरीला विकून आपलं घर खूप सुंदर चालवेल. आणि दुसऱ्याच दिवसापासून एकदम तसंच व्हायला लागलं. रामू त्या पाणीपुरीच्या झाडाने खूप सगळ्या पुऱ्या तोडून घेतो आणि जवळच्याच एका विहिरीतून तिखट तिखट पाणी पण घेतो आणि त्यांना एका ठेल्यावर विकायला लागतो. रामू भैया, एक प्लेट पाणीपुरी लावा बरं. तुमच्या हातात तर जादू आहे. जादू. हो, आणि न तर काय. एकदाच एक प्लेट पाणीपुरी कोण खाऊच नाही शकत. त्याचं मनच नाही भरणार. कमीत कमी 3 प्लेट पाणीपुरी तर खावीच लागेल. अरे हे तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. आम्ही तर ऐकलं होतं की तू तुझं घर पण दुरुस्त केलं आहेस. खूप चांगली गोष्ट आहे. आता तुझं घर खूप शानदार आणि खूपच चांगलं दिसत आहे. सगळी हरींची कृपा आहे. आता रामू पाणीपुरी विकून आपलं घर खूप चांगल्यापैकी चालवत होता. असंच खूप महिने निघून गेले होते. रामूने गावामध्ये एक स्कूटी पण घेतली. त्या स्कूटीवर बसून तो पाणीपुरी ठेवून रामू आणि रामूची बायको संध्या दोघेही गावी गावी जाऊन पाणीपुरी विकायचं काम करत होते. ही गोष्ट सरपंचला अजिबात नाही आवडली. रामूकडे बघा, काल काय नवीन धंदा सुरू केला आणि अचानक एवढा पैसेवाला झाला की ज्या गावात सायकल नाहीये त्या गावात रामू स्कूटीवरती पाणीपुरी विकत आहे. जर असंच चालत राहिलं मालक, रामू काहीच महिन्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होईल आणि जास्त इज्जतवाला पण. तू फक्त त्याचं गुणगानच गात राहशील की काही उपाय पण करशील ज्याने रामूचा धंदा चौपट होईल. एक उपाय आहे, लक्षात आहे तुम्हाला? तुमचे नकाबवाले गुंड, त्यांना सांगून त्याची स्कूटी पाणीपुरी तोडून तुम्ही तुमचा हिशोब बराबर करून घ्या. काही पण बोल मुंशी, तू तर खूप चालू आहेस. असंच करूयात आपण आणि ह्या वेळेस तर मी पण सोबत येईल त्याची स्कूटी पाणीपुरी तुटते वेळेस बघायला. सरपंच आणि मुंशी रामूच्या घराजवळ जातात आणि झाडांच्या मागे लपून त्या गुंड्यांचा कारनामा बघायला लागले. जसंच त्या गुंड्यांनी स्कूटी पाणीपुरीची गाडी तोडली, सरपंच आणि मुंशी खूप आनंदात आले. आत्ता आली ना मजा. पण ह्यामुळे याला काही नुकसान नाही होणार आहे. मी बघितलं आहे मालक की स्कूटी घेऊन रामू प्रत्येक वेळेस एका झाडाजवळ जायचा आणि तिथून स्कूटीवरती पाणीपुरी घेऊन निघायचा. मला वाटत आहे की आपल्याला जंगलामध्ये जाऊन ती जागा पण बघायला पाहिजे. ही गोष्ट पहिले तू का नाही सांगितलीस? खूप जास्त पेट्रोल घ्या, पूर्ण जंगलच जाळून टाकू आज. नाही राहणार बांबू आणि नाही वाजणार बासुरी. सरपंच आणि त्यांच्या गुंड्यांनी खूप सगळं पेट्रोल घेतलं आणि त्या पाणीपुरीच्या झाडाकडे पोचले आणि तिथे जाऊन बघितलं की पाणीपुरीचं झाड आहे जिथून रामू पुऱ्या तोडून घ्यायचा.
अच्छा, तर ही गोष्ट आहे. आता लक्षात आलं मला सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या झाडांना पेट्रोल टाकून जाळून टाका. आणि तसंच झालं. सरपंचने पूर्ण जंगलामध्ये आग लावली, पण एक पण झाड जळलं नाही. सरपंच, मुंशी आणि दोन्ही गुंडे खूप जास्त हैराण झाले. तेव्हा सरपंचचा एक माणूस पळत पळत सरपंचकडे येऊन बोलायला लागला. सरपंच साहेब, तुमच्या फॅक्टरी आणि तुमच्या घराला आग लागली आहे आणि तुमच्या सगळ्या गाड्यांना कोणी तोडून टाकला आहे. माहित नाही कोणी केलं हे सगळं. नाही, हे नाही होऊ शकत. हे काय बोलत आहेस तू? सरपंच आपल्या घरी जाऊन बघतो. त्याचं घर आणि त्याची फॅक्टरी दोन्ही जळत होत्या, ज्याला बघून तो दंग राहून जातो आणि फुटून फुटून रडायला लागतो. तेव्हा तिथे गावची सगळी लोक जमा होतात आणि त्यामध्ये रामू पण असतो, ज्याला बघून सरपंच शर्मिंदगी महसूस करायला लागतो. मला माफ कर रामू, हे सगळं माझ्याच कर्माचे फळं आहेत. मी तुझं घर बर्बाद करायचा प्रयत्न केला. बघ, माझंच घर बर्बाद झालं. मी माझ्या कामावर खूप जास्त शर्मिंदा आहे. मला माफ कर. तुम्हाला तुमच्या चुकीचे पश्चाताप झाला. माझ्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट आहे सरपंच. तुम्ही चिंता नका करू, सगळं ठीक होईल. तोपर्यंत तुमच्या परिवाराला घेऊन माझ्या घरी राहू शकता. आणि राहिली गोष्ट फॅक्टरीची, इन्शुरन्स कडून तुमच्या फॅक्टरीचे पैसे भेटून जातील. सरपंच रामूला सगळं काही सांगतो आणि रामूकडून माफी पण मागतो. आणि ह्याच बरोबर रामू परत आपली स्कूटी घेऊन पाणीपुरी विकायला सुरू करतो आणि पूर्ण गावामध्ये चर्चित होऊन जातो. सरपंच आणि मुंशी भलाईचा रस्ता निवडतात आणि आपापलं जीवन चांगल्यापैकी व्यतीत करतात. रामू आपल्या चांगल्या व्यवहारामुळे खूप सगळी पाणीपुरी स्कूटीवर विकतो.